हो का? तात्पुरती तडजोड. तुझं बरोबर आहे सगळं. म्हणजे ती तुझी मुलगी आहे, माझी मुलगी थोडीच आहे. कायमची माझ्याकडे राहायला हरकत नाही. येऊ मग मी नलू. ओम, निघूया आपण. सर मॅम, मालविका मॅम आल्यात, बाहेरच उभ्यात. तुम्हाला दोघांना बोलवलंय. तायडी कशी काय आली इकडे? अण्णा ऐका ना, एक उंच सडपातळ बांध्याची चांगले कपडे घातलेली मुलगी गेली का इथून? हो हो, ती नखरेल नार तिकडे अशी टक टक चप्पल वाजत गेली. हो का? माझ्या मैत्रिणीची मुलगी आहे ती. हा राजू, कुठेस तू? या व्हॉट मॅन, पाणी डर्टी प्लेस. कुठे? हाऊ डेअर यू टच मी विथ युअर डर्टी हँड्स? घाणेरडे हात लावू तरी कशी शकतेस मला? अगं ताई, आणि ताई ताई काय? ही असली नाती माझ्याबरोबर जोडायचा प्रयत्न करायचा नाही. मी आधीच सांगितलंय तुला. आणि हे असं गोड गोड प्रेमळ बोलून तू माझ्या बावळट मॉमला मूर्ख बनवू शकतेस? मला लक्षात ठेवायचं. मला मॅडम म्हणायचं. काय म्हणायचं? मॅडम. काय? मॅडम. करेक्ट, मॅडम. मालविका मॅडम, ऐका ना, इथपर्यंत आलायत ना, अशात जाऊ नका. आमचं घर इथेच आहे. चला ना, तुम्ही घरी नाही आलात ना तर सगळ्यांना वाईट वाटेल. जास्त वेळ घेणार नाही, थोडाच वेळ घेऊ, पण चला ना. कुठलं घर? इथेच आहे. अशा पडक्या 4 भिंती आणि फाटलेलं छप्पर, त्याला घर म्हणायचं? घर म्हणजे काय असतं ना, ते खानविलकरांकडे आल्यावर कळतं. अशा मोठमोठ्या खोल्या, महागडं फर्निचर, क्लासी डेकोर आणि प्रत्येकाला स्वतःची अशी स्पेस. अरे तुला माहितीच असेल, 2 दिवस फुकटचं राहिलेस ना तू आमच्या घरात. आमचं इतकं मोठं ऐश्वर उपभोगलंस ना तू. मच्छा गेली आहेत ना तुम्ही सगळ्यांनी. डोळे दिपले की नाही तुमचं ते बघून? हो, पाहिलंय. 4 माणसं आणि 40 खोल्या असलेलं घर. आमची अख्खी चाळ मावेल त्यात. इतकं मोठं घर. घर काय, राजवाडाच. पण मॅडम, घरासाठी मोठे मोठे भिंती, मोठे मोठे सोफे, छप्पर, महागड्या वस्तू लागतात असं कोणी सांगितलं तुम्हाला? घरासाठी लागतं ते घर. पण एकमेकांना स्वतःची अशी जागा देणं आणि एकमेकांच्या मनात अंतर असणं, यात फरक आहे. मालविका मॅडम, घरासाठी लागतात एकमेकांना जीव लावणारी माणसं. कुणाला कधी दुखलं खुपलं तर धावून येणारी माणसं. 4 भिंतींना जिव्हाळ्यांना जोडून ठेवणारी माणसं. आणि अशी माणसं माझ्या घरी आहे. म्हणून माझ्या 4 भिंतीचं घर ना घर आहे. हो का? पण तुझ्या घरावर जे कर्ज घेतलंयस ना, ते काय एकमेकांना जीव लावल्याने फिटणार आहे का जिव्हाळ्याच्या भिंतींना घट्ट मिठी मारून ठेवल्याने फिटणार आहे? नाही म्हणजे पैशासाठीच घेतलंयस ना कर्ज? कुठल्या घरी चाल म्हणतेस? म्हणजे ज्या घराच्या भिंती आपल्या नाहीत आणि ज्या घराचं छप्परही उधारीच आहे, त्याला घर म्हणतात. ते मालविका खानविलकरला तू सांगतेस घर म्हणजे काय असतं? हॅलो, आता काय झालं? झालं बोलू? झालं रडून बिडून? या असल्या गप्पा करून तू माझ्या मॉमला इम्प्रेस करू शकतेस, मला नाही. आणि काय ग, इतकी वर्ष कुठे होतात तुम्ही? अचानक आमच्या घरचे बनायला लागलात. इतकी वर्ष नाही आठवली? बालपणीची घट्ट मैत्री. अचानक आपल्या मुलीला मुंबईत नोकरी लागलीये, तिला राहायची सोय काय करायची, फुकटात घर कुठे मिळेल हे डोक्यात आल्यानंतर आठवली बालपणीची मैत्रीण शकू. शकू, अगं आपण दोघींनी डबे शेअर केलेत.
माझ्या डब्यातली चटणी तू खाल्लीयस, तुझ्या डब्यातली चटणी भाकरी मी खाल्लीये, गळ्यात गळे घालून अंबरनाथ मधला वडापाव आपण खाल्ला. ह्या असल्या गोष्टी सांगून, हे असले किस्से सांगून माझ्या मॉमला मूर्ख बनवू शकतेस तू. तुझ्या श्रीमंत मैत्रिणीला आपलंसं करणं बरोबर जमलं ना तुला. हा बात आहे यार. माझ्या डब्यातली 4 पैशाची चटणी आणि 10 पैशाचा वडा आहे असं सांगून बरंच काही उकळतेस ग तू माझ्या मॉम कडून. पण आता कळलीये मला तुझी लायकी. माझी शकू म्हणून तुझे गरीबडे घाणेरडे तेलकट डबे आमच्या घरात पोचवायचे आणि आमच्या घरातले महागडे चांगले डबे आणि महागड्या वस्तू मॉम कडून उकळायच्या. हे बरोबर जमलं तुला. पण तुमच्या मैत्रीचे सोहळे आजच थांबले पाहिजेत, नाहीतर नाहीतर तुझ्या त्या जिव्हाळ्याच्या भिंती आणि उधारीचा छप्पर आहे ना, ते डोक्यावर राहणार नाही ना तुझ्या. एका रात्रीत तुम्हाला रस्त्यावर आणीन मी. तेव्हा आता तू ठरवायचं, तुला तुझी शकू बरोबरची मैत्री जपायची आहे का डोक्यावरचं छप्पर. काय बोलते तुम्ही मॅडम? शकूशी मैत्री तोडू? त्याऐवजी जीव मागितला असता ना तर हा असा दिला असता. पण माझ्या शकूशी मैत्री तोडू नाही हो, शक्य नाही. पै पै करून बांधलेल्या 4 भिंती, ज्याला आम्ही आमचं घर म्हणतो ते, जे गहाण आहे ते, जे एका रात्रीत तुम्ही हिसकावून नेऊ शकता तेच काय, अशी 100 घरं तुम्ही माझ्या समोर आणून ठेवलीत ना, तरी शकूशी मैत्री तोडणं हो मॅडम शक्य नाही. 2 पैशाची चटणी आणि 5 पैशाचं लोणचं अशी आमची मैत्री आहे हे म्हणता ना तुम्ही. आम्हाला रस्त्यावर आणणार म्हणताय ना मॅडम. आणा. नाही तुम्ही आणाच. ज्या आनंदात माझ्या घरात राहत होते ना तितक्याच आनंदात रस्त्यावर. अंथरूण नसलं ना तर रस्त्यावर राहील. आभाळाला छप्पर मानून राहील, तितक्याच सुखात राहील. पण माझ्या शकूशी मैत्री नाही हो तोडणार. शक्य नाही मॅडम. अहो लाख रुपये तुम्ही माझ्या तोंडावर आणून फेकलेत ना आणि मला विचारलं शकूशी मैत्री तोडशील का नलू, तर माझं उत्तर असेल नाही, शक्य नाही. मॅडम तुमचं देणं लागतो ना आम्ही, ती उधारी ठेवणार नाही. पै पै करून फेडीन. माझी स्वीटू तिथे राहते याचा त्रास आहे ना तुम्हाला, नाही पाठवणार यापुढे. ओमला स्वीटूला भेटू देणार नाही. आमच्या घरचा तुमच्या घरशी कुठलाही संबंध राहणार नाही. पण शकूशी मैत्री, जग इथलं तिथे झालं ना मॅडम, तरीही तोडणार. आम्ही गरीब आहोत, साधं घर स्वतःच नाही, 2 वेळचं जेवता येईल असा एखादाच दिवस जातो. पण ही मैत्री तोडावी इतकी मला कसलीच गरज नाही. आणि ही मैत्री विकत घेण्याची तुमची ऐपत नाही. तू थांब. मला बोलतेस काय? या आज आमचा लकी डे म्हणायला हवा. तुमचे पाय आमच्या घराला लागले. घर कसं उजळून निघालंय बघा. बसा बसा. नाही ओम ऐक ना, मी गाडी ना या गल्लीच्या टोकाशीच पार्क करून आले. काय एवढ्याशा बोळातून गाडी घ्यायला जागा नव्हती आणि बाकीच्या गाड्या अडल्यात आपल्या गाडीमध्ये. ड्रायव्हरसाठी हा एरिया पण जरा नवीन आहे, त्यामुळे त्याला पार्किंग कुठे करायचं लक्षात येत नाही. तू जरा सांग ना त्याला कुठे पार्क करायची. त्याला म्हणून गाडी पाशीच राहा, नाही तर कोणतरी येता जाता स्क्रॅच बीच पडतील. जा ना प्लीज.
ओके. झालं मिसेस खानविलकर? काय ग? देवदर्शन झालं का? नाही नाही तायडे, काय झालं, आम्ही सकाळी निघालो, इथे पोचलो ना जेव्हा, तेव्हा मिसेस खानविलकर, माझ्याशी खोटं बोलून देवदर्शनाला जाते असं सांगून तू इथे या खणेरड्या भिक्कार वस्तीत आलीस आणि आता सारवा करतेस. बरं तू आलीस ती आलीस, ओमला का घेऊन आलीस इथे? काय बोलतेस ग तू? तुला माहिती नाहीये का, युएसच्या एका मोठ्या ब्रँडच्या मालकाचा ओम होणारा जावई आहे. एका करोडपती मुलीचा, मोमोचा होणारा नवरा आहे. त्यांना जर कळलं की आपला होणारा जावई या भिकार वस्तीत या खणेरड्या लोकांबरोबर होता दिवसभर, तर काय वाटेल त्यांना? आत्ताच्या आत्ता तू आणि ओम इथून चला, माझ्या बरोबर मी न्यायला आले तुम्हाला. बर बर. मालविका मॅडम, पहिल्यांदा आलात तुम्ही आमच्या घरी. मी चहा टाकते, तेवढा घेऊन जा. चहा? इथलं पाणी पिऊ शकत नाही मी. आय हॅव माय ओन स्टँडर्ड, आय हॅव माय ओन क्लास. मोहित. येस मॅम. निघायचं? हो. येते ग नलू. काळजी घे. हो, मी घेणारच आहे काळजी. तू पण. खूप आठवण येईल तुझी. आता हे देण्यासाठी तुला आपल्या मुंबईच्या घरी यावं लागेल. काळजी घे. हो. अगं, मिसेस खानविलकर. हो हो, आले आले. मोहित, येस मॅम. हे शूज उचल आणि घे आपल्या बरोबर. रॉकीच आहेत ते. मिसेस खानविलकर, चला. तू झाडू मारून झाल्यावर ताटं पुसून घे. ऐकलंस का? काय झालं? काय झालंय? त्या घरात परत जाता येणार नाही म्हणून वाईट वाटलंय का? म्हणून चेहरा पडलाय? नाही ग. मग
शकू आली होती म्हणून मी तुला जा सांगेन असं वाटलं होतं का तुला? नाही ग आई. मग काय झालंय? कळू दे ना मला तुझ्या मनात काय चाललंय. का तुला वाईट वाटतंय? का तू एवढी उदास आहे? शांत हो प्लीज. हो, मला वाईट वाटतंय कारण मला जाता आलं नाही, पण ते यासाठी नाही की मला जायचं होतं, यासाठी की शकू मावशी आपल्या घरी आल्या होत्या इथे मला बोलवायला, मला घेऊन जायला आल्या होत्या आणि मला जाता आलं नाही ना, मला ह्याचं वाईट वाटतंय. शकू मावशींसारखी बाई जी आपल्या प्रत्येक अडीअडचणीत आपल्या बाजूने उभी होती, गरजेच्या वेळी प्रत्येक वेळी ती धावून आली. आज तिने एक इच्छा बोलून दाखवली, तीही मला पूर्ण नाही ना करता आली आई, म्हणून मला वाईट वाटतंय. त्या इतक्या जीव लावतात आपल्यावर, पण आपल्यामुळे आज त्यांचा अपेक्षाभंग झाला ना, मला याचं खूप वाईट वाटतंय. आणि तसे मी काही त्या घरात हाऊस म्हणून राहायला गेले नव्हते. आधी माझ्या नोकरीच्या निमित्ताने गेले होते आणि नंतर मालविकाताईंचे पैसे परत करता यावेत म्हणून गेले होते. मी अशी एका फटक्यात नोकरी सोडली तर त्यांची काहीच अडचण होणार नाहीये, त्यांना दुसरं कोणीतरी मिळेल. पण आपला एक इन्कम सोर्स कमी झाला ना, आणि त्याही पेक्षा जास्त माझ्यावर इतकं प्रेम करणाऱ्या मावशींना मी दुखावलंय ना, मला याच खूप वाईट वाटतंय. त्या व्यतिरिक्त माझ्या मनात काहीही नाहीये, खरंच काही नाहीये. आई, ए आई. काय ओम? मावशी, अगं आई कुठे? आई गेली. गेली? अगं कुठे गेली? मला दिसली नाही कुठे रस्त्यात. मालविका मॅडम घेऊन गेले तिला. अगं हो, पण अशी कशी गेली ती? अगं ती स्वीटूशी बोलत होती ना काहीतरी. ओंकार, आम्ही स्वीटूच्या लग्नाचं बघतोय. काही ठिकाणी फोटो पसंतही पडलाय तिचा. आता लवकरच बघण्याचाही कार्यक्रम होईल. कसं आहे ना ओम, किंवा मोठ्या लोकांमध्ये ना जरा वेगळं असतं, पण आमच्यासारख्या कुटुंबांमध्ये लोकांना मुलगा आणि मुलगी यांच्यातली मैत्री नाही रे कळत. आम्ही तरी किती लोकांना उत्तर देणार? आता लग्नाचं ठरल्यावर लोक आजूबाजूला चौकशी करतील ना, तेव्हा कुणी काही चुकीचं नको बोलायला. मावशी आम्ही नाही ओम, तू बरोबर आहेस. तुला या शब्दाचा अर्थ कळतो, पण समाजात या शब्दाला फारसा मान नाहीये राजा. कसं आहे ना, दोन मैत्रिणी किंवा दोन मित्र हे असले ना तर प्रश्न नसतो, पण एक मुलगा आणि मुलगी असले ना तर लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. म्हणून मी तुला विनंती करते, तू राग नको मानून घेऊस, पण यापुढे स्वीटूला भेटणं किंवा तिच्याशी फोनवर बोलणं टाळ. अरे आता तुझं आणि मोमोचंही लग्न ठरलंय. उद्या जाऊन तिला तुमची मैत्री खटकायला नको. शिवाय स्वीटूच्याही लग्नात काही अडथळा नकोय. तुला कळतंय हे सगळे इथेच थांब. ठीक आहे मावशी. तुला स्वीटूचं बरं वाईट कळत, मला तुझ्या मनातलं कळतं. तुझ्या शब्दाचा मान ठेवतो आणि नाही बोलत तिच्याशी, नाही फोन करत तिला. आम्ही इतके दिवस तरी आमची मैत्री राखली, मैत्रीचा मान ठेवला, बोललो बिल्लो. ठीक आहे, नाही बोला. दोस्ती के लिए कुछ भी. हाँ येतो मावशी. येतो.